राजकारणामध्ये आता कोणावर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ज्यांना इतकी वर्ष विश्वासू म्हणून ओळखलं जायचं तेच आता पक्षांतर करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. मी असं का म्हणतोय तर ठाकरेंचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे आणि आदित्य ठाकरेंसाठी ज्यांनी त्यांचा मतदारसंघ सुद्धा सोडला होता अशा सचिन अहिर यांनी आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. अर्थात याची अधिकृत घोषणा जरी झाली नसली, म्हणजे मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तोपर्यंत तरी ही घोषणा झाली नव्हती, पण त्यांनी उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि तो महायुतीकडनं अर्थात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं त्यांनी दाखल केलेला आहे. त्यामुळे एक प्रकारे आता अहिर यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाल्याचं जवळजवळ निश्चित आहे. त्याची अधिकृत घोषणा आता बाकी आहे. पण या सगळ्या आधी मी तुम्हाला एक ट्विट वाचून दाखवणार आहे. ते ट्विट आहे संजय राऊत यांचं. कारण जे 6 खासदार सोडून गेले होते त्यानंतर संजय राऊत यांनी जोरदार टीका या सगळ्या 6 खासदारांवर केली होती. शिव्यांचा सुद्धा वापर केला होता आणि ठाकरे नेहमी जे सोडून जातात त्यांना गद्दार म्हणत असतात त्याप्रमाणे त्यांनी टीका सुद्धा केली होती. आता संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलेले आहेत. अर्थात त्याच्यामध्ये त्यांनी कोणाचं नाव घेतलेलं नाहीये, पण सध्याच्या परिस्थितीवर त्यांनी यामध्ये भाष्य केलेलं आहे. संजय राऊत काय म्हणालेत तर ते म्हणतायत की आम्ही 4 किरणांचीही आस का धरावी, जे कधीच नव्हते आमचे त्याची वाट का पाहावी, असं त्यांनी म्हटलंय. आणि कंसामध्ये म्हणतायत पक्षात येतानाच जे स्वार्थ आणि बेईमानीचा किडा घेऊन येतात त्यांच्या जाण्याचे दुःख का करावे, असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. संजय राऊत यांचं म्हणणं होतं की काही गोष्टींची आस धरून ते पक्षात आले होते आणि म्हणून ते गेले तर त्यांची आम्ही काळजी का करावी किंवा त्यांचं दुःख का करावं. पण संजय राऊत जरी असं म्हणत असले तरी सुद्धा सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये जाण्याने ठाकरेंसाठी हा मोठा धक्का आहे. खास करून आदित्य ठाकरेंसाठी हा सर्वात मोठा धक्का आहे. कारण ज्या वरळी मतदारसंघामधनं आदित्य ठाकरे हे निवडून येत आहेत तो मतदारसंघ हा सचिन अहिर यांचा आधी होता. सचिन अहिर तिथनं निवडून येत होते, पण 2019ला सचिन अहिर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि हा मतदारसंघ आदित्य ठाकरे यांच्यासाठी सोडला होता. अर्थात त्यावेळेस त्यांना प्रॉमिस करण्यात आलं होतं, त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं आणि इतर सुद्धा पदं त्यांना देण्यात येणार होती आणि याच सबबीवर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करून हा मतदारसंघ आदित्य ठाकरे यांच्यासाठी सोडला होता. आता आपण पटकन ठाकरेंसाठी अहिर यांचं जाणं किती धोक्याचं आहे किंवा त्यांच्यासाठी किती आपण म्हणू शकतो की राजकीय दृष्टिकोनातनं आव्हानात्मक आहे हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. जसं मी म्हटलं की आदित्य ठाकरेंसाठी वरळी मतदारसंघ हा सचिन अहिर यांनी सोडला होता. 2019ला 19ला आदित्य ठाकरे यांनी तिथून निवडणूक लढवली होती आणि सचिन अहिर यांनी 26 जुलै 2019ला शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता आणि त्यांना त्यावेळेस विधान परिषदेची उमेदवारी दिली जाईल असं म्हटलं होतं. सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी प्रचार केला होता, त्यांच्या रॅलीजमध्ये सुद्धा आपल्याला दिसले होते. जेव्हा त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला तेव्हापासूनच ते उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असे ओळखले जायचे. अर्थात आदित्य ठाकरे यांचे सुद्धा अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जायचे. जेव्हा जेव्हा आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघामध्ये दौरे करायचे, प्रचार घ्यायचे त्यावेळेस सचिन अहिर तिथे आवर्जून उपस्थित असायचे. ठाकरेंच्या सर्व बैठकांना सुद्धा सचिन अहिर हे तिथे उपस्थित असायचे. त्यामुळे ठाकरेंचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जायचे. आपण जेव्हा बघतोय की जेव्हा पक्ष फुटला म्हणजे शिवसेनेमध्ये 2 शकलं झाली त्यावेळेस सुद्धा सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत न जाता उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता आणि उद्धव ठाकरेंची बाजू हे नेहमी आक्रमकपणे ते मांडत आलेले आहेत. विधान परिषदेमध्ये जेव्हा त्यांना संधी मिळाली, विधान परिषदेचे सदस्य झाले, त्यानंतर विधान परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी ठाकरेंची बाजू किंवा त्यांच्या पक्षाची बाजू ही जोरकसपणे मांडलेली आपण अनेकदा पाहिलेली आहे. त्यांची भाषणं सुद्धा आपण त्याच्यामध्ये पाहिलेली आहे. अनेक आंदोलनांमध्ये सुद्धा त्यांनी सहभाग घेतला होता. आदित्य ठाकरेंनी जेव्हा कुठे आंदोलनं केली त्या सगळ्या आंदोलनांमध्ये सचिन अहिर हे नेहमी असायचे आणि तिथे आपण बघतोय की त्यांनी अनेक आंदोलनांमध्ये सुद्धा सहभाग घेतला होता. 2024ला जेव्हा आदित्य ठाकरे पुन्हा एकदा वरळीमधनं उभे राहिले त्यावेळेस सुद्धा त्यांच्या प्रचारामध्ये सक्रिय सहभाग हा सचिन अहिर यांनी घेतला होता आणि आदित्य ठाकरे यांच्या निवडून येण्यामध्ये सचिन अहिर यांचा अर्थातच सिंहाचा वाटा आहे. तो 2019ला सुद्धा होता, तो 2024ला सुद्धा होता. कामगार सेनेमध्ये सुद्धा त्यांना महत्त्व आहे. कामगार चळवळीचा सुद्धा त्यांना मोठा इतिहास हा लाभलेला आहे. 1999 ते 2009 असे सलग ते विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले होते. अर्थात सुरुवातीला ते राष्ट्रवादीमध्ये होते आणि 2019ला त्यांनी राष्ट्रवादीमधनं शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. मी सुरुवातीला जसं म्हटलं 26 जुलै 2019ला त्यांनी राष्ट्रवादीमधनं शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. जेव्हा ते शिवसेनेमध्ये आले त्यावेळेस त्यांना उपनेतेपदी त्यांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली होती आणि 2022ला त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं होतं. विधान परिषदेचे आमदार ते झाले होते. आता अगदी थोडक्यात
सचिन अहिर यांची पार्श्वभूमी आपण समजावून घेऊयात. ती समजावून घेणं याच्यासाठी महत्त्वाचं आहे की कारण वरळी हा मतदारसंघ आपण बघितला तर त्याच्यामध्ये सचिन अहिर यांचं वर्चस्व हे नेहमी राहिलेलं आहे. मी जसं म्हटलं 3 टर्मचे ते आमदार राहिलेले आहेत. अर्थात 2 वेळा त्यांनी शिवडी मतदारसंघामधून निवडणूक लढवली होती आणि 1 वेळा त्यांनी वरळी मतदारसंघामधून निवडणूक लढवली होती. पण तिथे त्यांचा मोठ्या प्रमाणावर होल्ड आहे. त्याचबरोबर त्यांचा कामगार चळवळींमध्ये सुद्धा मोठा वाटा आहे. सचिन अहिर यांनी 1993 मध्ये राष्ट्रीय मिल मजदूर संघासोबत त्यांच्या कामाला सुरुवात केली होती. म्हणजे त्यांची जी सुरुवात आहे ती कामगार चळवळीपासून ही सुरू झाली होती आणि त्यानंतर त्यांनी राजकारणामध्ये ते सक्रिय झाले होते. सुरुवातीला त्यांनी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचं सचिवपद भूषवलं होतं आणि कालांतराने ते या संघटनेचे अध्यक्ष सुद्धा झाले होते. 1996 पासून ते महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे नेतृत्व सुद्धा करत आहेत. त्यांनी माझगाव डॉक आणि महिंद्रा युनियन यासारख्या संघटनांचं सुद्धा नेतृत्व केलेलं आहे. अनेक संघटनांचं नेतृत्व त्यांनी या सगळ्यामध्ये केलेलं आहे. या सर्व उद्योगांमधील कामगारांच्या वेतनवाढीसाठी यशस्वी करार सुद्धा त्यांनी केला होता आणि कामगार चळवळीवर त्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. 1993 पासून सचिन अहिर हे कामगार चळवळीमध्ये सहभागी आहेत. अनेक संघटनांचं त्यांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे आणि कामगारांचा नेता म्हणून त्यांना ओळख आहे. तुम्हाला मुंबईचा इतिहास माहीत असेल तर मुंबईचा इतिहास हा नेहमीच कामगार चळवळींचा राहिलेला आहे. वरळी असेल, लालबाग असेल, परळ असेल या भागांमध्ये कामगार चळवळी ह्या नेहमीच सक्रिय राहिलेल्या आहेत आणि राजकारणामध्ये सुद्धा त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे. 1993 पासून सचिन अहिर हे कामगार चळवळींचं नेतृत्व करत आहेत. अनेक संघटनांमध्ये त्यांनी अध्यक्ष पद भूषवलेलं आहे आणि त्यामुळेच या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार राहत असल्यामुळे त्यांचा जो सपोर्ट आहे किंवा त्यांचा जो पाठिंबा आहे तो सचिन अहिर यांना यामध्ये मिळत आलेला आहे. आणि आता ठाकरेंसाठी अत्यंत हे महत्त्वाचं का आहे, कारण पुढची निवडणूक आपण जर बघितलं तर पुढची निवडणूक ही सचिन अहिर विरुद्ध जर आदित्य ठाकरेंनी विधानसभा लढवली तर अशी होऊ शकते का, अशी शक्यता आता वर्तवली जाते आहे. कारण सचिन अहिर यांचा मी जसं म्हटलं की वरळी मतदारसंघ हा बालेकिल्ला राहिलेला आहेत. ते याआधी सुद्धा तिथनं निवडून आलेले आहेत. आदित्य ठाकरे यांच्यासाठी त्यांनी हा मतदारसंघ सोडला होता. त्यामुळे पुढच्या काळामध्ये कदाचित विधानसभेची निवडणूक सुद्धा ते या मतदारसंघामधून निवडू शकतील आणि आदित्य ठाकरेंनी सुद्धा जर विधानसभा लढवायचा निर्णय घेतला तर आदित्य ठाकरेंसाठी हे मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे अर्थातच एकनाथ शिंदे आता पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या सगळ्याबद्दलची जी माहिती आहे ती देणार आहे. पण जेव्हा 6 खासदार फुटले होते त्यावेळेस असं म्हटलं जात होतं की आता आमदार काही फुटणार नाहीत. आपल्याला माहिती आहे की उद्धव ठाकरेंनी आमदारांची बैठक सुद्धा घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये त्यांना मार्गदर्शन केलं होतं. सगळे आमदार आपण एकत्रित राहूयात असं सुद्धा म्हटलं होतं. त्याच्यामध्ये विधानसभेचे अर्थात आमदार होते. त्याच्यामध्ये 4 आमदार खरं तर अनुपस्थित राहिले होते. त्याच्यावरनं सुद्धा चर्चा झाली होती. पण एकीकडे उद्धव ठाकरे विधानसभेच्या आमदारांवर फोकस करत असताना शिंदेंनी मात्र विधान परिषदेचा जो त्यांचा आमदार आहे तो आता फोडलेला आहे. अत्यंत जवळचा, अत्यंत विश्वासू असा आमदार आता आपल्यासोबत घेतलेला आहे आणि याला पार्श्वभूमी सुद्धा वेगवेगळी म्हटली जाते. कारण आपण बघितलं तर सचिन अहिर यांची टर्म ही 2026ला संपते आहे. तिथनं आपण बघितलं तर त्यांना जे सध्याचं महाविकास आघाडीचं संख्याबळ आहे ते पाहता त्यांना पुन्हा एकदा विधान परिषदेवर संधी मिळणं हे मुश्किल होतं. ते निवडून जाणं मुश्किल होतं. दुसरीकडे ठाकरेंचे आणखी एक जे आमदार आहेत जे विधान परिषदेवर सध्या आहेत ते सुद्धा वरळी मतदारसंघामधनं आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा चुरस राहिलेली असती आणि पुन्हा एकदा जर आदित्य ठाकरेंनी याच मतदारसंघामधनं निवडणूक लढवायचा निर्णय घेतला असला तर मात्र सचिन अहिर यांना संधी मिळाली नसती आणि या सगळ्याचा विचार करून त्यांना जे उपसभापती पद आहे ते देऊ केल्यामुळे एका अर्थाने एक मोठं पद त्यांना ऑफर केलेलं आहे आणि या सगळ्या अर्थाने त्यांनी आता ठाकरेंच्या पक्षामधनं शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता याचे राजकीय पडसाद काय उमटत आहेत, ठाकरे आता सचिन अहिर यांना काय उपमा देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आदित्य ठाकरे यांची काय रिएक्शन असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं, सचिन अहिर यांच्या निर्णयाबद्दल काय वाटतं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.